ना ओव्हन ना मैदा ना अंडी। आज आपण बनवणार आहोत घरातल्या साहित्यात अगदी मऊ आणि लुसलुशीत बनणारा रवा केक। त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 कप रवा टाकायचा, त्यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आहे आणि 1 विलायची टाकायची आहे फ्लेवरसाठी। हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे। अर्धी वाटी दही टाकायचं आहे। 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर आपल्याला ते मिश्रण मिक्स करायचं आहे। अर्धा कप एवढं दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यानंतर ते सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित साधारणतः 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवायचं आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे। आपल्याला प्री हीट करण्यासाठी ठेवायचं आहे। एक कुकरचं भांडे घ्यायचे आहे किंवा केक टीन असेल तर ते घेऊ शकतात। त्याला तेलाने ग्रीस करायचे आहे। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा एवढं दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टूटी फ्रुटी टाकायची आहे। परत एकदा मिक्स करायचे आणि लगेचच आपल्याला तेल लावलेल्या भांड्यामध्ये ते बॅटर टाकायचं आहे। लगेचच टाकल्यानंतर त्यावरती परत आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे, आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहे। ती फ्रुटी टाकायची। नंतर हे भांडे आपल्याला 1 ते 2 वेळेस टॅप करायचं आहे आणि लगेचच आपल्याला प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे। साधारणतः 30 ते 35 मिनिटासाठी हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। 30 ते 35 मिनिटानंतर आपल्याला केक व्यवस्थित बेक झाला की नाही हे चेक करायचं आहे। त्यासाठी आपण सुरीच्या मदतीने सुरी त्या केकमध्ये डीप करूया। सुरी जर क्लिअर निघाली तर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। थंड झाल्यानंतर बघा, आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवणार आहे। बघा, आपला सुपर सॉफ्ट आणि जाळीदार रवा केक तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।